नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा प्रॅक्टिस सेट 10। यामध्ये काय इथे ॲडिशन करायचे आहे आपल्याला, नंतर काय सबट्रॅक्शन करायचे। हे कोणते मिक्स फ्रॅक्शन आहे सर्व, आणि त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम थेरोटिकल प्रॉब्लेम आहे, ह्याचे पण मिक्स हे आहे, त्याच्याप्रमाणे सबट्रॅक्शन आणि ॲडिशन दोन्ही पण हे सॉल्व करायचे। चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चनला। फर्स्ट क्वेश्चन आहे ॲड, बरोबर। 6 1/3 प्लस 2 1/3 दिलेलं आहे। 6 आणि 2 काय करायचे आपल्याला कॉमन इकडे काढून घ्यायचे आहे ब्रॅकेटमध्ये, बरोबर। ब्रॅकेटमध्ये काढल्यानंतर हे उरलेले असतात त्यांची काय करायचे आपल्याला इथे सेकंड ब्रॅकेटमध्ये 1/3 प्लस उरलेला काय याच्यामधला आपला 1/3 उरलेला, आणि हे प्लसचं साईन, आणि यांच्यामध्ये पण काय होतं प्लसचं साईन होतं, म्हणून आपण इथे पण काय दिलं प्लसचं साईन। तर 6 + 2 काय होता 8 होता, बरोबर। आणि हे काय डिनोमिनेटर तुमचा सेम असेल तर न्यूमरेटरची काय होते ॲडिशन होते। हे अगोदर तुम्ही प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलाच आहात, ओके। त्यामुळे मी तुम्हाला इथं डायरेक्ट सांगतो 3 सेम असेल डिनोमिनेटर तर 3 ॲज इट इज तसाच लिहून घेतो आपण, आणि वरचे 2 डिजिट असतात त्यांची ॲडिशन 1 + 1 किती होता 2, म्हणून इथं आपण लिहिले 2, ओके। आता हे झालं आपलं फायनल ॲन्सर। मग क्वेश्चन आहे ॲज इट इज लिहून घ्यायचा 6 1/3 प्लस 2 1/3 इज इक्वल टू 8, इथं 2/3 लिहायचं आहे, ओके। बस हे झालं आपलं ॲन्सर। अगदी सिंपल प्रॅक्टिस सेट आहे हा। नेक्स्ट आहे 1 1/4 प्लस 3 1/2, ओके। यामध्ये पण सेम, यामधील हे समोर दिलेले आहे यांची दोघांची फर्स्ट ब्रॅकेटमध्ये कॉमन काढून घ्यायचे 1 + 3, नंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये 1/4 प्लस 1/2। आता यामध्ये तुम्हाला एक कंडिशन दिसत असेल, इथे काय बेस सेम नाही आहे, बरोबर। हे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगतो। आता 1 + 3 चे ॲडिशन किती आली 4 आलेले आहे, बरोबर। आणि 1/4 हे ॲज इट इज लिहून घेतले, प्लसचं साईन पण ॲज इट इज आपण लिहून घेतले। आता इथे बेस सेम करायचा, इथे 2 आहे आणि इथे 4 आहे। आता इथं कितीने मल्टिप्लाय केल्यावर आपला 4 होणार आहे हे बघायचं आपण। आता याला तर 2 करू शकत नाही आपण 4ला, बरोबर। मग आपल्या 2लाच 4 करावं लागणार आहे। मग 2ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे आपले 4 होणार आहे, बरोबर। मग आपण ह्या दोन्ही टर्मला, याला न्यूमिनेटर म्हणतात याला डिनोमिनेटर म्हणतात, या दोघांना पण काय करायचं आहे आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे। मग 1 × 2 केलं आणि 2 × 2 केलं, बरोबर। आता ही स्टेप काय करायची, एवढी स्टेप आहे आपली, एवढी ॲज इट इज इथे लिहून घेते। हे प्लसचं साईन पण देऊन घेतलं। 1 × 2 किती होता 2, 2 × 2 4। आता बेस सेम झालेला आहे डिनोमिनेटर आपला। आता डिनोमिनेटर सेम झाला म्हणजे वरच्या डिजिटची आपण काय करू शकतो ॲडिशन ही करू शकतो। मग 4 ॲज इट इज लिहिला, हा डिनोमिनेटर तो ॲज इट इज 4 लिहिला, आणि वरचे न्यूमिनेटर आहे त्यांच्या दोघांची काय केली ॲडिशन 1 + 2 3, हे झालं आपलं ॲन्सर। मग फायनल लिहिताना इथे ॲन्सर क्वेश्चन लिहून घ्यायचं ॲज इट इज इक्वल टूचं साईन द्यायचं, आणि 4 3/4 हे असं ॲन्सर लिहायचं आहे, ओके। तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया थर्ड याच्यामधलाच, फर्स्ट क्वेश्चनमधला 5 1/5 प्लस 2 1/7, ओके। तर हा क्वेश्चन आहे, यामध्ये पण काय करायचे, हे समोरचे 2 डिजिट दिलेले आहे 5 आणि 2, हे सेपरेट फर्स्ट ब्रॅकेटमध्ये घ्यायचे आहे 5 + 2, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये उरलेले 1/5 आणि प्लस 1/7, ओके। हे लिहून घेतले। आता 5 + 2 किती होता 7, बरोबर 7 झाले। नंतर इथे काय, इथे पण आपला बेस सेम नाही आहे। आता ह्या दोघांचा बेस सेम करायचा असेल, आता इथं किती 5 इकडे 7 आहे, तुम्ही म्हणशाल याला कशाने मल्टिप्लाय करायचं याला कशाने करायचं, काय करायचं अशा कंडिशनमध्ये ह्या डिजिटने ह्या डिजिटला करायचं, आणि ह्या डिजिटने ह्या डिजिटच्या टर्मला करायचं आहे। मग हे बघा 7ने काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, 7ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं, 1 × 7 आणि 5 × 7, या 7ने या दोघांना मल्टिप्लाय केलं इथं, आणि आता 5ने काय करायचं प्लसचं साईन देऊन घ्यायचं, 5ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं। हे बघा 1 × 5 7 × 5, बरोबर। हे केलं इथं, अगदी सोपं आहे। आता मल्टिप्लिकेशन केल्याची स्टेप मांडून घेतल्यानंतर काय केलं 7 ॲज इट इज, 7 × 1 = 7 आणि 5 × 7 = 35, बरोबर। मल्टिप्लिकेशन येतं ना तुम्हाला, टेबल तर येत असेल, 5 × 7 35 प्लस 1 × 5 5, 7 × 5 35, बरोबर। आता बेस झालाच आहे, अगदी सोपं आहे ना।
मग आता बेस सेम झाला म्हणजे आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, 7 ॲज इट इज लिहिणार, हे 35 हे पण ॲज इट इज लिहिणार आणि वरचे 2 डिजिट आहे त्यांची काय करणार आपण ॲडिशन, 7 + 5 12, बरोबर ना. मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण हे अगोदरचा आपला फर्स्ट हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन ॲज इट इज लिहून घ्यायचा आणि हे आन्सर आलेले हे लिहून घ्यायचं, 7 10/35 हे ब्रॅकेट काढून टाकायचं आन्सर लिहिताना. ओके. नेक्स्ट 4th नंबरचा क्वेश्चन, 3 1/5 + 2 1/3. तर इथे पण काय समोरचे 2 डिजिट आहे त्यांची आपण फर्स्ट ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकू कॉमनमध्ये. ओके. 3 + 2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 1/5 + 1/3 लिहून घेतलं. नेक्स्ट स्टेपमध्ये या दोघांची ॲडिशन करायची, 3 + 2 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये. आता इथे पण काय बेस सेम नाही, मग तुम्ही काय करशाल, ह्या 3ने ह्या पूर्ण टर्मला काय करणार मल्टिप्लाय करशाल. 3ने 1ला केलं 1 × 3 आणि 5ला केलं तर 5 × 3 आलं. प्लसचं साईन देऊन घेतलं ॲज इट इज. आता इकडे काय, इकडं पण आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल, 5ने 1 × 5 आणि 3 × 5 केलं आपण, बरोबर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये 5 ॲज इट इजच येणार आहे तुमचे. ओके. आता 1 × 3 3, 5 × 3 15, 5 × 3 15, प्लसचं साईन देऊन घेतलं, 1 × 5 5, 3 × 5 15, 3 5 15, 3च्या टेबलमध्ये 5 पर्यंत करायचं आहे, 15 आन्सर येतं, बरोबर. आता बेस सेम झाले डिनॉमिनेटर तुमचे, इथं 5 ॲज इट इज लिहायचा, हे 15 पण ॲज इट इज डिनॉमिनेटरचे लिहून घ्यायचे आणि 3 + 5 न्यूमिनेटरची काय होते ॲडिशन होते, बेरीज. ओके. 3 + 5 8. ओके. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. मग क्वेश्चन इथे लिहून घ्यायचा, = साईन द्यायचं आणि 5 8/15 इथे लिहून घ्यायचे आहे, बरोबर. समजलं आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे सबट्रॅक्ट. अगोदर काय केलं आपण ॲडिशन केली, सबट्रॅक्ट म्हणजे मायनस करायचे आहे याच्यातून. ओके. याच्यातून हे सबट्रॅक्ट करायचे. आता 3 - 1 अगदी त्याच पद्धतीने करायचं, फक्त सबट्रॅक्टचं साईन इथे यूज करायचं आहे. 3 - 1 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये 1/3 मायनसचं साईन देऊन घेतलं, 1/4 ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. ओके. आता 3 - 1 किती रिमेनिंग राहता 2, नंतर 1/3. आता इथे काय बेस सेम करायसाठी आपण काय करू, ह्या टर्मला 4ने मल्टिप्लाय करू आणि ह्या टर्मला 3ने मल्टिप्लाय करू, तेव्हा आपला बेस काय होणार आहे सेम होणार आहे. मग 4 × 1 आणि 4 × 3 इथं ॲज इट इज लिहून घेतलं आपण. ओके. इथं अपॉनचं साईन द्यायचं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये मायनस, हे मायनसचं साईन, 1 × 3 आणि 1 × 4 4 × 3. ओके. लिहून घेतलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये 2 ॲज इट इज लिहून घेणार आहे, हे 4 × 1 1 × 4 4, 3 × 4 12, हे मायनसचं साईन ॲज इट इज. नेक्स्ट स्टेपमध्ये 1 × 3 3, 4 × 3 12. ओके. 12 आलं. आता इथं बेस सेम झाला आहे तुमचा डिनॉमिनेटर, मग न्यूमिनेटरची काय होते इथे सबट्रॅक्शन 2. आता इथं 12 ॲज इट इज लिहायचं आहे, 4 - 3 1. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. हे आपण सबट्रॅक्शन बघतोय, तुम्ही म्हणशाल इथं ॲडिशन कव्हर केली नाही, कारण हे सबट्रॅक्टचं एक्झाम्पल आहे. ओके. म्हणून 4 - 3 करायचं आहे. 4 - 3 केल्यावर किती रिमेनिंग राहतो 1, मग 2 1/12 हे झालं आपलं फायनल ॲन्सर. ओके. क्वेश्चन ॲज इट इज लिहायचं, = साईन आणि ॲन्सर लिहायचं. सेकंड क्वेश्चन, 5 1/2 मायनस सबट्रॅक्ट 3 1/3. तर इथे 5 फर्स्ट कॉलममध्ये 5 आणि 3 फर्स्ट कॉलममध्ये लिहून घेतले सबट्रॅक्टचा साईन देऊन. सेकंड कॉलममध्ये काय रिमेनिंग राहतं 1/2 मायनस 1/3. ओके. मग आता 5 सबट्रॅक्ट केले 3मधून तर किती रिमेनिंग राहता 2 राहता, बरोबर. 1/2. आता इथे पण बेस सेम नाही आहे, मग इथे काय करणार 3ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करणार, 2ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करणार. आता 3ने मल्टिप्लाय केला असता 1 × 3 आणि 2 × 3, बरोबर. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये मायनसचं साईन देऊन घ्यायचं आहे, 2ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे पूर्ण, 1 × 2 आणि 3 × 2. आता ही स्टेप नेक्स्ट स्टेप लिहायची, 2 ॲज इट इज, 1 × 3 3, 2 × 3 6, 2 3 6, मायनसचं साईन, 1 × 2 2, 3 × 2 6, 3 2 6, बरोबर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये 2 ॲज इट इज. ओके. आणि हे
आता इथे काय तुमचा डिनोमिनेटर काय झालेला आहे, सेम झालेला आहे. मग वरच्या 2 डिजिटची काय होती, सबट्रॅक्शन. 3 - 2 रिमेनिंग किती राहील, 1. आणि हा 6 ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. मग 2 1/6 हे झालं ॲन्सर. क्वेश्चन लिहून घ्यायचं ॲज इट इज आणि हे ॲन्सर लिहून घ्यायचं आहे. त्याला तुम्हाला नेक्स्ट बघूया थर्ड एक्झाम्पल. 7 1/8 - 6 1/10. बरोबर. आता हे फर्स्ट डिजिट दिलेले 2 हे सेपरेट करून घ्यायचे. 7 - 6 इथं मायनस आहे म्हणून आपण इथे मायनस देतो ना सेपरेट फर्स्ट ब्रॅकेटमध्ये करताना कॉमन काढून. 1/8 - 1/10 लिहून घेतले. इथं सबट्रॅक्टचा साईन मायनस. ओके. मग 7 - 6 केले, रिमेनिंग किती राहता, 1. बरोबर. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये आता इथं बेस सेम करायचं आहे आपल्याला. इथं 8 आहे, इथं 10 आहे. ह्या 10च्या टर्मने ह्या पूर्ण टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 1 × 10 आणि 8 × 10. हे मायनसचं साईन इथे पण काय करणार, 8ने मल्टिप्लाय करू. 1 × 8 आणि 10 × 8. ओके. तर 1 आहे इथे ॲज इट इज लिहायचं आहे. 1 × 10 10, 8 × 10 80, 1 × 8 8 आणि हा 0 ॲज इट इज. इथं सेम 1 × 8 8 आणि 1 × 8 8 आणि हा 0 ॲज इट इज. ओके. 80 80 झालं सेम, बेस सेम झाला. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 1 ॲज इट इज लिहून घेतला. आता डिनोमिनेटर सेम आहे, मग आपण तो इथं ॲज इट इज 80 लिहून घेणार आहोत. ओके. मी हे नंतर नेक्स्ट स्टेप लिहिलेली आहे. ही नेक्स्ट स्टेप कशी आली ते पण सांगतो. आता मी ते थोडीशी रफ केलेलं आहे एक्झाम्पल अगोदर सॉल्व करण्याच्या अगोदर. ओके. आता 10 - 8 इथं 2 आलेली. ओके. इथं 2 आहे, 2/80 80. बरोबर. आता 2ने 8ला मल्टिप्लाय डिवाइड करायचं. 2 1 जा 2. ओके. आणि 2 4 जा 8 आणि हा 0 ॲज इट इज म्हणजे 40 आलं. मग 1/40 इथे ॲन्सर आलेला आहे आपलं. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. 7 1/8 - 6 1/10 इज इक्वल टू 1 1/40. हे फायनल ॲन्सर झाले. चला मग 4th नंबर एक्झाम्पल बघूया सेकंड क्वेश्चनमधील. 7 1/2 - 3 1/5. तर 7 आणि 3 काय केले, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकले आपण. 7 - 3. नेक्स्ट काय केलं आपण, 1/2 आणि -1/5 सेकंड ब्रॅकेटमध्ये. नेक्स्ट स्टेपमध्ये 7 - 3 किती होता, 4. नेक्स्ट स्टेप आता इथे काय बेस सेम करावं लागणार आपल्याला. आता मग काय 5ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि 2ने ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. आता इथे करताना 1 × 5 2 × 5 आणि इथं मायनस आणि इथे काय करायचं, ह्या टर्मला ह्या 2ने मल्टिप्लाय करायचं. 1 × 2 आणि 5 × 2. नेक्स्ट स्टेप 4 ॲज इट इज. 1 × 5 5, 2 × 5 10, 2 5 जा 10 मायनसचं साईन. 1 × 2 2, 5 × 2 10. बरोबर. डिनोमिनेटर सेम झाला आहे तुमचा. डिनोमिनेटर सेम झाला असता वरच्यांची काय करतो आपण, सबट्रॅक्शन. मग 4 ॲज इट इज, 10 ॲज इट इज आणि 5 - 2 3. ओके. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. मग 7.1/2 - 3 1/5 4.3/10. ओके. आता इथे म्हणशाल तुम्ही हे इथपर्यंत सोडवलं तरी बरोबर असतं, पण ही एक नेक्स्ट स्टेप तुम्हाला बुकमध्ये दिलेली म्हणून मी नेक्स्ट स्टेप एक सॉल्व केलेलं आहे. ओके. इथपर्यंत सोडवलं तरी ॲन्सर तुमचं राईटच असतं. ओके. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये पण किती 3 एक्झाम्पल आहेत, ते पण आपण आता या प्रॅक्टिस सेटमध्ये बघूया. सुयश प्राऊड टू 1/2 kg ऑफ शुगर. शुगर म्हणजे काय, साखर. सुयश ब्राऊट म्हणजे काय, विकत घेतली. बरोबर. सुयशने काय घेतली, 2.5 किलो. 2/1/2 म्हणजे किती, 2.5 किलो साखर काय घेतली, विकत घेतली. अँड आशिष प्राऊड 3 1/2 kg. आणि आशिषने किती केली, 3 1/2 kg घेतलेली आहे साखर. बरोबर. हाऊ मच शुगर डीड दे बाय अलॉंग टुगेदर. अलॉंग टुगेदर म्हणजे काय, दोघां मिळून त्यांनी किती साखर विकत घेतली हे आपल्याला काय करायचं आहे, अगोदर काढायचं आहे. इथं क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे ह्या दोघांनी मिळून, सुयश आणि आशिष या दोघांनी मिळून किती साखर विकत घेतली ते काढायचं आहे. नंतरचं बघू आता क्वेश्चन काय पुढे. इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज. 1 किलोची कॉस्ट किती पर kg, म्हणजे 1 किलोची कॉस्ट किती आहे, 32
रुपीज. ओके, 32 रुपयाला 1 किलो साखर मिळते. हाऊ मच डीड दे स्पेंड ऑन द शुगर दे ब्राउड. मग ते दोघां मिळून तेवढी साखर घेतली आहे, तिची प्राईस किती होईल हे आपल्याला या एक्झाम्पलमध्ये सॉल्व करायचं आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आता मग करायला सुरुवात करूया आन्सर सॉल्व. ओके, पहिल्यांदा काय सुयेची करून घेऊ आपण 2 1/2. आता ही रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहायची काही आवश्यकता नाही, डायरेक्ट सॉल्व केलं तरी चालेल. 2 1/2. ओके, प्लस 3 1/2. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 2 आणि 3 काय करायचे, आता दोघां मिळून काढायचे. म्हणजे आपल्याला काय करायचे, ॲडिशन करावं लागेल. हे लक्षात घ्या, दोघां मिळून अलॉंग टुगेदर म्हणजे काय, दोघां मिळून शुगर किती होती हे काढायचं, म्हणून आपण ॲडिशन वापरलं इथे साईन. आलं लक्षात. 2 + 3 इथे करून घेतलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये 1/2 + 1/2 लिहून घेतलं. आलं लक्षात इथपर्यंत. तर 2 + 3 5. नंतर बेस तर सेम आहे दोघांचा 2 2चे, मग वरच्यांची काय होती न्यूमरेटरची ॲडिशन 2 ॲज इट इज. 1 + 1 2. मग 2/2 किती होता, 2 2 1 2 2 1 2, 1 1 राहिला. मग 5.1/1. आता इथं नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहे, इथून 1ने याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आपल्याला के जीमध्ये काढायचं आहे, एकदम राईट आकडा, इथं राईट डिजिट काढायचं आहे. त्यामुळे आपण काय करू, 1ने 5ला मल्टिप्लाय करू. 1 × 5 5. प्रॅक्टिस सेट आपण हे कशामध्ये शिकलो होतो, 9मध्ये शिकलेलो होतो. तुम्ही तो प्रॅक्टिस सेट बघितला नसेल तर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ॲक्युरेट कळेल कसे एक्झाम्पल हे सॉल्व करता. 1 × 5 5 प्लस हा 1. ओके, इथं काय साईन असतं, प्लस साईन असतं, हे नेहमी लक्षात असू द्या. आणि हा डिवाइड, इथं डिवाइडचं साईन द्यायचं आहे अपॉनचं, आणि हा 1 इथे. बरोबर. तर 1 × 5 5 5 + 1 6. कळालं 6 कसा आला, आणि हा 1 ॲज इट इज. 6/1 केले असता किती येतं, 6ला 1ने डिवाइड केला तर किती आन्सर येतं आपलं, 6च येतं. इथं किती डिजिट असला त्याला 1ने डिवाइड करत असेल तर आन्सर काय येतं, वरचा डिजिट असतो ते येतं. म्हणून इथं आन्सर किती लिहिलं आपण, 6 kg. दोघां मिळून किती घेतली त्यांनी, 6 kg शुगर घेतली, म्हणजे साखर विकत घेतली. आता आपल्याला काय काढायला लावलं, हाऊ मच डीड दे स्पेंड शुगर दे ब्राउड. मग 32 रुपयांनी 6 किलोची किती होती. मग 32 × 6 केले तर आपल्याला काय भेटेल, टोटल शुगरची कॉस्ट भेटेल. नाव द कॉस्ट ऑफ 1 kg ऑफ शुगर आर एस 32. इथं दिलेले त्याप्रमाणे आपण लिहिलं 32 कॉस्ट पर kg. ओके, पर kg म्हणजे किती, 1 kgची 32 लिहून घेतली. द कॉस्ट ऑफ 6 kg ऑफ शुगर इज. 6 kgची काढायची आपल्याला, मग 6 × काय करू आपण, हे 32 करू. बरोबर. 6 × 32 केले असता, हे बघा 32 × 6. 6 2 12, 1 कॅरी, 6 3 18, 18 + 1 90, 192. मग हे झाले आपले 192 आन्सर. बरोबर. नेक्स्ट, हे दे स्पेंड ₹192 ऑन द शुगर दे ब्राउड. किती रुपीज लागले त्यांना, 192 रुपीज लागले. म्हणजे हे तुमचं आन्सर झालं आणि हे तुमचं आन्सर झालेलं आहे. हे दोन आन्सर तुमचे महत्त्वाचे, यांना अंडरलाईन करायचे आहे तुम्हाला. ओके, 6 kg आणि 192. बाई इथं अलॉंग टुगेदर दोघांना मिळून किती घेतली, 6 kg. आणि शुगर कितीला पडली, हाऊ मच, 192ला. हे दोन आन्सर तुमचे महत्त्वाचे आहे. ओके, त्याच्यामध्ये त्याला अंडरलाईन करायचे आहे, विसरायचं नाही. चला मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे, आराध्या ग्रोज पोटॅटोज इन 2/5 पार्ट ऑफ हर गार्डन. आराध्याने काय केलेलं आहे, आपल्या परसबागेत काय केलेलं आहे, बटाट्याची लागवड केलेली. किती, 2/5 पार्टमध्ये. बरोबर. गार्डन म्हणजे काय, परिसर बागेत. ओके. ग्रीन्स इन 1/3 पार्ट. ग्रीन्स काय केलेलं आहे तिने, 1/3 पार्टमध्ये. म्हणजे ग्रीन्स म्हणजे काय, पालेभाज्या.
आपण पालेभाज्यात तुम्हाला माहीत असेल ते 1/3 पार्टमध्ये त्यांनी लावलेलं आहे. अँड ब्रिंजल्स इन द रिमेनिंग पार्ट. ब्रिंजल काय रिमेनिंग पार्टमध्ये, ब्रिंजल म्हणजे काय वांगे रिमेनिंग पार्टमध्ये लावले. ऑन हाऊ मच हर प्लॉट डीड शी प्लांट ब्रिंजल. म्हणजे ब्रिंजल कशामध्ये लावलेलं आहे, किती प्लॉटमध्ये लावलेलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे. त्याला तर मग सुरुवात करूया. द पार्ट ऑफ द गार्डन इन विच आराध्या ग्रोथ ब्रिंजल इज गिवन बाय. आता मी एक्झाम्पल 2 वेजने सोडवते, म्हणजे 2 पद्धतीने सोडवते. एक तुम्ही काय करू शकता, हे दोघांची ॲडिशन करू शकता. बरोबर, ॲडिशन म्हणजे आपण ॲडिशनचे एक्झाम्पल बघितले तसे करून, आणि याचं काय करायचं, हा ब्रिंजलचा काय 1 प्लॉट दाखवायचा, त्याच्यामधून तो मायनस करायचा. ओके, असं केलं तरी उत्तर सेम येणार आहे. आणि मी तुम्हाला ही मेथड सांगतो, ही पण तशीच आहे. पण याच्यामध्ये काय करायचं, तिघांची पण काय करायची, सबट्रॅक्शन करायची आहे. ह्या मेथडने करा किंवा त्या मेथडने करा, दोघांचा आन्सर काय येणार, सेमच येणार आहे. बरोबर, 1/2 म्हणजे हे काय केलं, ब्रिंजलचा प्लॉट आपल्याला काय एक कन्सिडर केला, आपण 1 केला, 1/1 केलं, आन्सर काय येणार आहे तुमचं 1च येणार आहे. बरोबर, म्हणून मी काय केलं, ब्रिंजलचा असं लिहून घेतलं. नंतर -2/5 हे घेतलं, नंतर -1/3 हे पण लिहून घेतलं. बरोबर, तुम्ही म्हणशाल हे इकडं काय, इथे 1/1ला काय साईन आहे, पॉझिटिव्ह साईन आहे, आणि बाकी 2 रिमेनिंगला काय केलं आपण, सबट्रॅक्टचं साईन दिलेलं आहे. आलं लक्षात का देतोय, कारण ॲडिशन दिलं म्हणजे ते काय, ते त्याच्यातून मायनस करायचं आहे, म्हणून हे 2 नंतर घेतलेले आहे, ते अगोदर घेतलेले आहे 1/1. आलं लक्षात. तर आपल्याला बेस सेम करायचा असेल काय करावं लागेल, यांनी याला मल्टिप्लाय केल्यावर किती आन्सर येणार आहे, 5×3 = 15. यांनी याला केलं तर 5×3 = 15 येणार आहे. बरोबर, मग याला मल्टिप्लाय करायसाठी 15 यायसाठी कायच्याने मल्टिप्लाय करावं लागेल, 15ने. बरोबर, मग आपण इथं 15 लिहिले दोन्ही ठिकाणी, इथं ह्या टर्ममध्ये करताना इथं सबट्रॅक्शनचं साईन देऊन घेतलं, 2/5 लिहिले, आणि याला मल्टिप्लाय कशाने करणार, 3ने, इथं 3ने, म्हणजे इथं 15 आन्सर येईल, इथे पण 15 आन्सर येईल. बरोबर, आता इथे 15 येण्यासाठी काय करणार आहे आपण, 5ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. मग 1×5 3×5. नेक्स्ट स्टेपमध्ये 1×15 15, 1×15 15, सबट्रॅक्टचं साईन देऊन घेतलं, 2×5 6, 5×3 = 15, मायनसचं साईन, 1×5 5, 3×5 15, 3×5 = 15. आलं लक्षात इथपर्यंत. आता इथे काय करायची, डिनोमिनेटर सेम झालेला आहे, न्यूमरेटरची काय करणार तुम्ही, सबट्रॅक्शन. बरोबर, आता अगोदर काय करा, 15 - 6 करू आपण. 15 - 6 केले, रिमेनिंग किती, 15 - 6. ओके, 15 - 6 केले असता किती रिमेनिंग राहता, हे बघा, 15 - 6 केले, इथे 9 रिमेनिंग राहते. 9 मायनस काय करायचे, 5. या दोघांचं आन्सर काय आलं, 9. मग 9 मायनस आपण काय करणार, 5. 9 - 5 केले, 9मधून 5 मायनस केला तर रिमेनिंग किती राहता, 4. बरोबर, 4. इथे किती लिहिले मी, 4, आणि हे डिनोमिनेटरचे 15 ॲज इट इज. बरोबर, इथपर्यंत कळालं तुम्हाला. मग लास्ट लिहायचं आपल्याला एक छोटंसं सेंटेन्स, हेन्स आराध्या ग्रेव ब्रिंजल इन 4/15, 4/3 पार्ट ऑफ हर गार्डन. हे बाई इथं काय विचारलं होतं, हाऊ मच ऑफ द हर प्लॉट डीड शी प्लांट ब्रिंजल. ओके, ब्रिंजल किती प्लांट केलं आहे, 4/15. तुम्हाला एवढं डिफिकल्ट येत नसेल तर फक्त काय करा, 4/15 आराध्या प्लांट ब्रिंजल एवढं लिहिलं तरी पुष्कळ आहे. ओके, हे झालं फायनल आन्सर. आता थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे, संदीप फिल वॉटर इन 4/7 ऑफ ॲन एम्प्टी टँक. एक एम्प्टी टँक आहे, त्याच्यामध्ये किती संदीपने फिल केलं, वॉटर टाकलं 4/7. आफ्टर दॅट रमाकांत फिल 1/4 पार्ट ऑफ मोर. रमाकांतने पण काय केलं, 1/4 पार्ट काय केलं, पाणी त्याच्यामध्ये त्या टाकीमध्ये टाकलं. ऑफ द सेम टँक, त्याच टाकीमध्ये दे उमेश यूज 3/14 पार्ट ऑफ द टँक टू वॉटर द गार्डन. उमेशने काय केलं, पण त्यातून 3/14 पार्ट ऑफ वॉटर म्हणजे पाणी हे गार्डनसाठी वापरलं.
ओके, यूज केलं म्हणजे गार्डनचे झाडं वगैरे असतील त्यांना टाकण्यासाठी यूज केलं. ओके, नंतर इफ द टँक हॅज अ मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ 560 लिटर, टँकची कॅपॅसिटी किती आहे 560 लिटरची. हाऊ मेनी लिटर्स ऑफ द वॉटर विल बी लिफ्ट इन द टँक. मग त्या टँकमध्ये किती पाणी शिल्लक राहिलेलं आहे, लिफ्ट म्हणजे काय शिल्लक राहिलेलं आहे, बरोबर. त्या टँकमध्ये किती पाणी शिल्लक राहिलं हे आपल्याला काढायचं आहे, मला ह्याच्यावरून काढायचं आहे. थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चनचा आन्सर काय लिहिणार आहे आपण, इथे काय करायचं आहे, पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय संदीप किती केलेलं आहे 4/7. पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय रमाकांत किती केलेलं आहे 1/4, बरोबर. मग देअरफॉर पार्ट ऑफ टँक फिल्ड बाय बोथ देम टुगेदर 4/7 आणि 1/4 हे दोघांनी फिल केली होती, म्हणजे दोघांची काय करू आपण ऍडिशन करून घेऊ, म्हणजे किती पाणी टाकलं त्या टाकीमध्ये ते आपल्याला समजेल. 4 × 4, आता इथं काय करायचंय तुम्हाला डिनोमिनेटर सेम करायचा, मग ह्या टर्मने आपल्याला ह्या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल आणि 7ने ह्या टर्मला पूर्ण मल्टिप्लाय करावं लागेल. 4 × 4 आणि 7 × 4 इथे करून घेतलं, ए ऍडिशनचं साईन देऊन घेतलं. नेक्स्ट स्टेप मध्ये 1/4 आहे, याला काय 7ने मल्टिप्लाय करून घेतो, 1 × 7 4 × 7 इज इक्वल टू काय 4 × 4 किती झाले 16 आणि 7 × 4 7 4 जा 28, हे प्लसचं साईन इथे देऊन घेतलं. 1 × 7 7 4 × 7 28, बरोबर. आता डिनोमिनेटर सेम झालेला आहे, तो ॲज इट इज लिहून घ्यायचा. 16 + 7 किती होतं आपले 16 + 7 इथे लिहून घेतले, 28 ॲज इट इज, नंतर 16 + 7 23. ओके, ही डायरेक्ट स्टेप इथे लिहिली तरी चालेल, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथे आपण याला कशाने डिवाइड करू शकतो, आता इथे तर हे आन्सर झालेलं आहे आपलं फायनल. पण मी काय केलेलं आहे नेक्स्ट स्टेप मध्ये, पार्ट ऑफ टँक यूज बाय उमेशनी गार्डनसाठी किती 3/14 काय केलं होतं, टँक रिकामा केला होता, ते काढायचं आहे आपल्याला. मग काय करायचं, पार्ट ऑफ टँक फिल विथ वॉटर किती फिल झाला होता दोघां मिळून 23/28, बरोबर. आणि नेक्स्ट आता मग त्याच्यामधून काय करायचंय, उमेशनी कमी केला होता म्हणजे त्याच्यातून पाणी काढून घेतलं होतं, मग ते मायनस करावं लागेल ना आपल्याला सबट्रॅक्ट. 3/20 3/14 केला आपण, बरोबर. इथे इज इक्वल टू, तर मग इथे बेस सेम करायचा आहे, तर बेस सेम करताना इथं 28 आहे, 14 ला 2 ने मल्टिप्लाय केला असा 28 येऊ शकतो, बरोबर. मग आपण ही टर्म अगोदरची टर्म आहे 23/28 ते ॲज इट इज लिहून घेतलं, सबट्रॅक्टचं साईन देऊन घेतलं आणि ह्या टर्मला पूर्ण कशाने मल्टिप्लाय केलं 2 ने. 3 × 2 आणि इथं 14 × 2 म्हणजे 14 × 2 केलं म्हणजे बेस दोघांचं पण काय 28 येणार आहे. मग 23/28 ॲज इट इज लिहून घेतलं, मायनस 3 × 2 6 आणि 14 × 2 28, बरोबर. डिनोमिनेटर सेम झाला, मग 28 इथं लिहून घ्यायचा आहे, मग वरचे न्यूमरेटर यांची काय होईल सबट्रॅक्शन. 23 - 6 23 - 6 केले असता 17 येतं आणि इथं डिनोमिनेटरला 28, बरोबर. हे झालं आपलं इथपर्यंत आन्सर काढून. आता पुढे नेक्स्ट स्टेप काय करायची, सिन्स मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ टँक इज 560 लिटर, मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे टँकची 560, बरोबर. त्याच्यामध्ये मग आता उरलेलं पाणी किती हे काढायचं आहे आपल्याला. मग ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, देअरफॉर क्वांटिटी ऑफ वॉटर लेफ्ट इन टँक किती लेफ्ट होतं 17/28 मल्टिप्लाय बाय 560. आता इथं काय करायचं, अगदी सिंपल कॅल्क्युलेशन, मी तुम्हाला अगदी सिंपल सांगतो. हे बघा, हे 28 आहे, 28 ने 56 ला काय करायचंय डिवाइड करायचं आहे, हे याला मल्टिप्लाय 70 ला, 28 ला काय डिवाइड, 28 × 2 किती होता 56 आणि इथं हा 0 ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे, बरोबर. आता इथं नेक्स्ट स्टेप मध्ये म्हणशाल तुम्ही 17 × 2 केले आता 34, बरोबर. एकदा 2 × 7 14, बरोबर. 2 7 14 आणि 2 × 1 2 आणि 1 कॅरी 3 आला, मग 34 आणि हा 0 ॲज इट इज, बरोबर. 340 लिटर झालं. द क्वांटिटी ऑफ वॉटर लेफ्ट इन द टँक इज 340 लिटर्स. हे झालं फायनल आपलं आन्सर. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.